अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 53. अनुसयात्रिसंभुतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. श्री गुरुशरण. आपली उपस्थिती ही इतरांना आनंददायी व्हावी म्हणून कृतज्ञता आपल्याला कुणाला आपला कंटाळा येईल इतकं कुणाच्या जवळ जाऊ नये. चांगुलपणाचं ओझं वाटेल इतकं चांगलं वागू नये. कुणाला गरज नसेल तर आपण तिथे रिंगाळत राहू नये. नशिबाने जुळलेली नाती ही जपावी, पण ती आपण स्वतःहून कधीही तोडू नये. गोड बोलणं, गोड वागणं कुणास अवघड वाटू नये. जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये. सहज विसरून जावं सगळं, सल मनात राहू नये. इतरांना नकोसे होऊन म्हणून आपण इतकं आयुष्य जगूच नये. हवेसे वाटतो तोवर पटकन तोवर निघून जावं. आपले नाव इतरांच्या ओठी राहावं इतकेच करून जावं. माणसाचे 2 गुरु असतात, एक कर्म आणि दुसरा अनुभव. हे दोघेही सोबतच राहतात. कर्म लढायला शिकवतं आणि अनुभव जिंकायला शिकवतो. दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं. सगळा कर्माचा खेळ आहे बरं. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देवही स्वर्ग दाखवित नाही. कष्ट केल्याने धन वाढतं, गोड बोलल्याने ओळख वाढते आणि आदर दिल्याने प्रीती वाढते. मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याशी बोलू शकतो, रागावू शकतो, मन हलकं करू शकतो, तेच खरे आपले जिवलग. हे लक्षात ठेवा. तुम्हाला कोणाच्या आयुष्यात जायचं असेल तर फक्त सोबत आनंद घेऊन जा. तुमची दुःख त्यांना सांगू नका. दुःख तर त्याच्याकडे आहेच ना. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि प्रेम अशावर लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय कोणीच महत्त्वाचं वाटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही बरं. दोन्ही उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं फार महत्त्वाचं असतं. गुणणी महाराज नेहमी म्हणत असत, आपल्या वाट्याला आलेली नोकरी, धंदा जे काय असेल ते नित्यकर्म उत्तम तऱ्हेने केलं पाहिजे. त्यात परमार्थाच्या नावाखाली हायगय कधीही करू नये. उलट परमार्थी माणसाने संसार हा उत्तम तऱ्हेने केलाच पाहिजे. तोच स्वधर्म आहे. ईश्वराने तुम्हाला तो नेमून दिलेला आहे. हे लक्षात ठेवून केलं पाहिजे. संसाराची घडी विस्कटू न देता जे जमेल ते वेळ काढून साधन करावे. पत्नी, मुले, बाळे, वृद्ध माणसे यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना असंतुष्ट ठेवून परमार्थ केला तर परमार्थो परमात्म्याकडे पोचत नाही. हे साधकांनी निश्चित लक्षात ठेवावे. यातच त्यांचे कल्याण आहे. आपण नेहमी आनंदी राहिलं तर आपण आपल्या शरीरातील ग्रंथींना, मनाला, पर्यायाने शरीराला आनंद देऊ शकतो. आनंदी राहिल्याने उत्साह वाढतो, कार्यक्षमता वाढते, वातावरण आनंदी होतं, सभोवताली आनंद निर्माण होतो आणि आपल्यालाही इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करता येतो. शरीरातील पेशींना मन असतं, त्यामुळं पेशींनाही आनंद होऊन जीवन आनंदमय होऊ शकतं. अशाश्वत आणि टिकणाऱ्या आनंदापेक्षा आनंद जीवाभाव म्हणून झाला पाहिजे. भौतिक गोष्टीमुळे मिळणारा आनंद हा तात्कालीन आनंद असतो, परंतु आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाप्रमाणे आपला डोह, आपले मन, आपले अंतःकरण पूर्ण आनंदाने भरलं पाहिजे. पूर्ण समाधान, पूर्ण तृप्तता, पूर्ण ईश्वराची ऐक्य निर्माण झाल्याशिवाय डोह आनंदाने भरणार नाही. तो भरला तर आतही आनंदाचे तरंग आणि बाहेरही आनंदाचे तरंग आपणाला अनुभवाला येतील. आनंद देता आला पाहिजे, आनंद घेताही आला पाहिजे. त्यामुळं आपल्याला मनाच्या घरात नकारात्मक विचाराला स्थान देण्यापेक्षा आनंदाला स्थान दिलं गेलं पाहिजे.
आनंदाला मनाचं घर हवं. हाच खरा शाश्वत आनंद होय. म्हणून आपण सर्वांनी दत्तनाम घेत राहा, आनंदी रहा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.